विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय झालाय। उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी वेगवान घडामोडी घडलेल्या आहेत। यात 6 जागा बिनविरोध करण्यात महायुतीला मोठं यश आलं। याच माघार नाट्यावरनं राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर घोडे बाजाराचा वापर केला, तर एका दिवसात त्यासाठी 150 कोटी रुपये खर्च केलेत असा दावाही केला। त्यांच्या या आरोपांनी राज्याचं राजकारण तापलेलं आहे। पाहूयात। 17 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आणि या 6 जागा बिनविरोध करण्यासाठी कालच मी सांगितलं की साधारण काल दिवसभरामध्ये 150 कोटी रुपये खर्च झाले। हाती गेली पोथी गेलेली आहे। त्यांना बडबड करण्याशिवाय काही दुसरा उद्योग राहिलेला नाही आहे। नाव संजय आहे म्हणून महाभारताच्या संजयला जसं समजतं तसा या भारतातल्या संजयाला समजेल असा काहीतरी आभास होतोय असं वाटतं। त्याला जर सपोर्ट मिळत नसेल आणि जर त्याने विड्रॉ केला तर त्याच्यावर पैसे खाल्ल्याचा आरोप लावायचा। राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। यात उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अत्यंत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या। या माघार नाट्यानंतर 17 पैकी 6 जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय झाला असून 11 जागांवर आता प्रत्यक्ष लढत होणार आहे। दरम्यान या संपूर्ण माघारी नाट्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर पैशांच्या गैरवापराचा गंभीर आरोप केलाय। माघार नाट्याच्या एका दिवसात 150 कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा राऊतांनी केलाय। राऊतांच्या या आरोपाला भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय। 17 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आणि या 6 जागा बिनविरोध करण्यासाठी कालच मी सांगितलं की साधारण काल दिवसभरामध्ये 150 कोटी रुपये खर्च झाले। आता ज्या 11 निवडणुका होणार आहेत तिथे मोठ्या प्रमाणात खर्च केले जातात। माझं असं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या लोकांना, तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे ना, पुरेसं संख्याबळ असताना तुम्ही हा घोडेबाजार का करता? संजय राऊतांनी एवढंच सांगायचं आहे की या 150 कोटीपैकी नाशिकमध्ये संजय राऊतांनी उमेदवारी दिली नाही, तर नाशिकमधून संजय राऊतांनी उमेदवारी न देण्याच्या बदल्यामध्ये किती बॅगा भरून आपल्या भांडूपच्या निवासस्थानी आणल्या। 2 दिवसापूर्वी संजय राऊतांनी नाशिकमध्ये दौरा केला होता आणि नाशिकमध्ये विधान परिषदेला उबाटा गटाचा एकही उमेदवार दिला नाही। 2 उमेदवारी अर्ज खरेदी केले होते। मग तिथं संजय राऊतांनी नेमकी कुठली सेटलमेंट केली? हाती गेली पोथी गेलेली आहे। त्यांना बडबड करण्याशिवाय काही दुसरा उद्योग राहिलेला नाही आहे। मी त्यांना म्हटलं 17 पैकी एखादा तर निवडून आणा, तिकडे मेहनत करा, पण ते फक्त बोलण्यावरच मेहनत करतात। काय बोलू काय नाही त्यापेक्षा जरा मैदानात या, ग्राउंडवर या, लोकांमध्ये जा, पण त्यांची ती मानसिकता नाही आहे। त्यामुळे त्यांच्या पक्षाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। संजय राऊतांच्या घोडे बाजाराच्या आरोपांचा शिवसेनेनं खरपूस समाचार घेतलाय। सोबतच उमेदवारीवरून महाविकास आघाडीत असलेल्या विसंवादावरही त्यांनी बोट ठेवलंय। तर कदाचित नाव संजय असल्यानं त्यांना दिव्य दृष्टीचा भास होत असावा असा टोला मुनगंटीवारांनी लगावलाय। ज्यांनी आरोप लावायला सुरुवात केली त्यांच्यामध्ये एकमत होतं का? ज्याला महाविकास आघाडी म्हणतात त्यांच्यामध्ये कुठेतरी एकमत दिसलं? त्यांच्याच विरोधात त्यांच्याच उमेदवार इतर पक्षाचे उभे होते। आणि एकंदरीत ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आकड्याची आहे। जो निवडणूक लढवायच्या मनस्थितीत होता त्याला जर सपोर्ट मिळत नसेल आणि जर त्याने विड्रॉ केला तर त्याच्यावर पैसे खाल्ल्याचा आरोप लावायचा। हे बरोबर नाही ना। ठीक आहे, त्यांच्याकडे काही माहिती असेल तर ती माहिती त्यांनी इन्कम टॅक्स विभागाला द्यावी। किती रुपयाच्या नोटा होत्या, 10ची नोट होती, 100ची नोट होती, आणि त्यांना नाव संजय आहे म्हणून महाभारताच्या संजयला जसं समजतं तसा या भारतातल्या संजयाला समजेल असा काहीतरी आभास होतोय असं वाटतंय। विधान परिषद निवडणुकीत घोडे बाजाराचा आरोप करून संजय राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे। त्यामुळे निवडणुकीतील आर्थिक देवाणघेवाण पुन्हा एकदा चर्चेत आली। सत्ताधाऱ्यांनी संजय राऊतांचा चांगला समाचार घेतलाय। त्यामुळे आता उर्वरित 11 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत त्याचा किती परिणाम होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।